विद्यालय नंबर 2 शिरोळ शाळेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा पदयात्रा आपल्या DIS स्पोर्ट्स मध्ये उपस्थित झालेले आहे। माता पालकांच्याकडून मुलांचं औक्षण केले जात आहे। आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाशोपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधानभूत अष्टप्रधान व्यवस्थित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा जय सो छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। त्यांच्यावर कोणी वाकडी न टाकली त्याची गय केली जाणार नाही। गर्दन महाराजांची कन्या भोसलेंची सून शुभाची माता भाग्य कोणते अजून शुभाची माता भाग्य कोणते अजून हिंदवी स्वराज्याचा पताका हिंदवी स्वराज्याचा पताका अभिमान नभी अभिमानाने डोलते नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते मैं झांसी की रानी हूँ तुम भूल गए शायद मुझको मैं झांसी की रानी हूँ जब तक जो नपुंसकों के बर्बादी की वो मैं मर्दानी हूँ जो नपुंसकों के बर्बादी की वो मैं मर्दानी जब तक मेरे शरीर में रक्त है जब तक मेरे हृदय में धड़कन है जब तक मेरे श्वास में प्राण है मैं पूर्ण निष्ठा से झांसी की सेवा करूंगी नहीं झुकने दूंगी झांसी का स्वाभिमान नहीं झुकने दूंगी मातृभूमि का मस्तक होळकर बोलते माझ्याशी युद्ध करणे तुम्हाला जड जाईल पण मी बाई माणूस पराभूत झाले तर मला विचारणार कोणी नाही तुमचं काय तुम्ही पराभूत झालं तर तुमचं हसू होईल तुम्हाला तोंड दाखवायला ताकही राहणार नाही माझी स्त्रियांची फलटण तयार आहे हिम्मत असेल शिक्षण आहे दूध वाघिणीचे आणि ते मी माझ्या लेकरांना देणार होते शेपटासारखं जगला तर काम तमाने होतं आणि वाघासारखं जगला तर नाम होतं माघार घेणं आमच्या रक्ताचं नव्हतं तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो तो प्याला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणासाठी मी लढणारी सावित्रीबाई फुले महिलांच्या शिक्षणाची चळवळ शक्तिशाली क्षेत्र आहे त्याचा वापर करून तुम्ही जग बनवू शकता जीवन जगले देशासाठी देशच होता त्यांचा प्राण स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार मान स्वतंत्र केली भारत माता ते गांधीजी फार देशाचे रक्षण करते देशासाठी लढते कठीण परिस्थितीत जनतेची सेवा करते मला माझ्या देशाचा अभिमान आहे जय पंडित जवाहरलाल नेहरू बोलतोय मूल हा राष्ट्राचा अमोल ठेवा आहे आणि तो प्राणपणाला जपला पाहिजे खरा भारत खेड्यातच आहे आणि तो अर्धपोटी कमलेला आहे या शेतकऱ्याचं जीवन जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत देशात शांती आणि समृद्धी येणार नाही आणि हे होण्यासाठी प्रथम देश स्वतंत्र झाला पाहिजे इंजेक्शन देते दंडात आणि औषध देते कडू हातात जरी आले रडू पण बरे होण्यासाठी औषध घेणे नका काय आहो मी जगाच्या पोचलेला शेती आज यंदा कुलकण कोले येत माझी हत्या मी शेतकरी कायम शेती करणं जगत